नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम गावरान चवीचं, चमचमीत आणि रस्सेदार पावट्याचं कालवण. थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत हे कालवण खायला खूप भारी लागतं. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण वाटणाचं साहित्य बघूया. इथे मी घेतलं आहेत 2 उभे चिरलेले टोमॅटो, 2 उभे चिरलेले कांदे, अर्धी वाटी शेंगदाणे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा बडीशेप. बडीशेपमुळे कालवणाला छान सुगंध येतो आणि थोडासा कढीपत्ता. आता गॅसवर तवा गरम झालेला आहे. यामध्ये आपण जो मगाशी अर्धी वाटी शेंगदाणा घेतला होता, तो यामध्ये टाकून छान असा भाजून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर. शेंगदाणा भाजून झाला की तो एका प्लेटमध्ये काढून त्याला आपण थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवूयात. शेंगदाणा थंड होत आहे तोपर्यंत आपण आपला मसाला वाटून घेऊयात. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, बडीशेप, जिरं आणि भरपूर ताजी कोथिंबीर टाकून याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेऊयात. हे बघा, हे वाटण आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता शेंगदाणे सुद्धा थंड झालेले आहेत आणि छोट्या भांड्यामध्ये ते टाकून त्याचा छान असा कूट करून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये काढूया. आपला आता ओला मसाला आणि शेंगदाण्याचा कूट दोन्ही सुद्धा अगदी तयार आहेत. आता इथे मी 200 ग्रॅम पावट्याचे दाणे घेतले आहेत. ते पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 3 ते 4 छोटे चमचे तेल टाकूया. तेल चांगलं गरम झालं की सगळ्यात आधी कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर आपण तयार केलेला जो ओला मसाला होता तो यामध्ये टाकायचा आहे आणि मीडियम फ्लेम करायचा आहे आणि अर्ध्या मिनिटासाठी एकदम छान असा मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला थोडा परतला की यामध्ये टाकूया आपण सुके मसाले. आता यामध्ये जाईल अर्धा पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा कांदा लसूण चटणी. आता हे सुके मसाले या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करायचे आणि जोपर्यंत मसाल्याला कडेने छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत मीडियम फ्लेमवर हा मसाला परतून घ्यायचा. आपला मसाला छान असा तयार आहे. आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला 200 ग्रॅम पावटा यामध्ये टाकूया आणि मसाल्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात. तर मसाल्याचा सुगंध आत्तापासूनच घरभर सुटलाय. पावटा मसाल्यामध्ये 1 ते 2 मिनिटांसाठी छान असा परतून घ्यायचा आहे. असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि पावटा परतून झाला की यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकणार आहोत. मीठ टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला पावटा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघा, आपल्या मसाल्याला मस्त तेल सुटलंय आणि रंगही नॅचरल आलाय. आता यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट केला होता तो यामध्ये टाकूया आणि मस्त असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर कालवणाच्या रश्श्यासाठी 2 ते 3 ग्लास गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाण्यामुळे कालवणाला खूप छान तर्री येते आणि चमच्याने हे सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम फुल करायची आणि कालवणाला एक मोठी उकळी येऊन द्यायची. उकळी आली की गॅस मिडियम करायचा आणि त्यावर झाकण ठेवायचं आणि साधारण 15 मिनिटांसाठी हे कालवण छान शिजून द्यायचं, जेणेकरून पावट्याचे दाणे मऊ शिजतील. तर 15 मिनिटं झालेली आहेत आणि मस्त तर्रीदार गरमागरम पावट्याचे कालवण तयार आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला घट्टपणा आणि रंग किती सुरेख आलाय. आमच्याकडे याला पावट्याचं कालवण म्हणतात. तुमच्याकडे या रेसिपीला काय बोलतात हे मला नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अशाच मस्त मस्त रेसिपीजमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.